कळवा ते ठाणे रेल्वे मार्गालगतच्या नाल्यातील कचऱ्याला आग लागल्याची घटना घडली। या धुरामुळे रेल्वेची वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं। पनवेलमधील पळसपे फाटा परिसरामध्ये तरुणीची छेडछाड करण्यात आली आहे। मद्यधुंद अवस्थेतील एका व्यक्तीने तरुणीचा हात धरून गैरवर्तन केल्याचा प्रकार घडला। सुदैवाने उपस्थित असलेल्या तरुणीच्या मित्रांनी मद्यपी व्यक्तीला जोरदार चोप सुद्धा दिला। या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली। लोखंडी रॉडची माल वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली चिरडून तरुणाचा मृत्यू झालाय। ट्रक चालकाला काळेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलाय। क्रांतिज्योती विद्यालय हा मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठा विक्रम रचण्यापासून अवघे काही पावलं दूर आहे। प्रदर्शनाच्या चौथ्या आठवड्यात असूनही या चित्रपटानं चांगली कमाई केली होती। मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, त्या वाढल्या पाहिजेत आणि मातृभाषेतून दर्जेदार शिक्षण देणारी व्यवस्था उभी राहायला हवी हे सांगणारा क्रांतिज्योती विद्यालय मराठी चित्रपट माध्यम आहे। येवल्यामध्ये श्री वज्रेश्वरी माता यात्रोत्सवानिमित्त गोंदेगाव इथं बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला होता। ही शर्यत पाहण्यासाठी हजारोंची उपस्थिती होती। पंचक्रोशीतील अनेक नामवंत बैलगाडा मालकांनी आपल्या गाड्यांसह सहभाग नोंदवला। या शर्यतीची ड्रोन दृश्य पंडित मृदगुल यांनी टिपलेली आहेत। झी5 मराठीवरील देवखेळ वेबसिरीज विरोधात गुहागरमध्ये कायदेशीर तक्रार करण्यात आलेली आहे। शंकासूर देवाबाबत अपमानास्पद मजकुराचा आरोप करण्यात आला। प्रोमो तात्काळ हटवावा अन्यथा कार्यालय फोडू असा इशारा गुहागरमधील नागरिकांनी निर्मात्यांना दिला। अहिल्यानगर आज जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडून देण्याची पुन्हा धमकी देण्यात आली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मेलवरती या धमकीचा मेसेज आला। पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाची तपासणी करण्यात आली, त्यानंतर ही अफवा असल्याचं समजलं। धुळे शहरातील आकाशवाणी केंद्राजवळ तरस आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली। घटनेमुळे देवपूर परिसरातील नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन यावेळी वन विभागानं केलं, मात्र तरसाच्या वावराबाबत दुजोरा दिलेला नाही। अजितदादांना अखेरची सलामी देताना पोलीस कर्मचाऱ्याकडून मिसफायर करण्यात आली। शोक सलामी देण्यासाठी बंदूक लोड करतानाच चुकून गोळी झाडली। सलामीवीर वापरण्यात आलेल्या गोळ्या खोट्या असं स्पष्टीकरण पोलिसांनी दिलं। छत्रपती संभाजीनगर येथील राम मंदिर परिसरामध्ये विद्युत पुरवठा करणाऱ्या रोहित्राला आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। शिर्डीच्या राहता तालुक्यातील लोणी येथील साईभक्त आरती अशोक बिहानी यांनी साईबाबांना 12 लाख रुपयांचा सोन्याचा ब्रोच अर्पण केलेला आहे। 73 ग्रॅम वजनाचा नक्षीकाम केलेला ब्रोच साईबाबा संस्थांकडे सुपूर्द करण्यात आला आहे। या ब्रोचची किंमत 12 लाख रुपये इतकी असल्याची माहिती मिळते। जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ट्रॅक्टरचा अपघात झाला। सुदैवाने कोणतीही दुखापत झालेली नाहीये। नागरिकांच्या मदतीने ट्रॅक्टरला बाजूला करण्यात यश आलं। मंगेश काळोखे हत्या प्रकरणातील आरोपींना 20 लाख नव्हे तर 1 कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली होती। सर्व आरोपींना रवींद्र देवकरांनीच त्यांच्या कार्यालयामध्ये ठेवला असा आरोप आमदार महेंद्र थुर्वे यांनी केला।